नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग मी आज बनवणार आहे अंड्याची चटणी. तर त्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथं 8 अंडी घेतलेली आहेत, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, कांदा चिरून घेतलेला आहे, 4 मध्यम आकाराचे कांदे चिरले आहे, टोमॅटो घेतले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. 2 टोमॅटो आहे टाकून घेतलेला आहे. मी हिरवी मिरची तळून घेते. हिरवी मिरची मी आता अंदाजाने घेतलेली आहे. थोडी तिखटच करणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने हिरवी मिरची घ्या. हिरवी मिरची आणि लसूण मी तळून घेतलेला आहे. आता ह्याचा मी ठेचा बनवून घेते. हे पाठ्याचा बनवून घेतलेला आहे मी. आता गॅस चालू करून कढई ठेवून घेते मी. आता कढई चांगली गरम होऊन देऊ. कढई गरम झालेली आहे. तेल टाकते मी. तेल मी आता थोडंच टाकते, कारण की आपल्याला कांदा आता फक्त परतून घ्यायचा आहे. तेल गरम झालेलं आहे. कांदा घालते. कांदा चांगला परतून घ्यायचा. आपला कांदा चांगला परतलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी हे टोमॅटो टाकते. टोमॅटो पण चांगला फ्राय होऊन देऊ. कांदा आणि टोमॅटो आपला चांगला परतलेला आहे. मी साईडला करून थोडंसं तेल घालून थोडी हळद घालून घेते.
आता अंडी टाकते मी. अंडे सगळे घालून घेतलेले आहेत मी. आता कांदा आणि अंडे एकजीव करून घेते. कांदा, टमॅटो आणि अंडे चांगले एकजीव झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता हिरवी मिरची घालून घेते. हिरवी मिरची मी तळून घेतलेली आहे, त्याच्यामुळं मी ती परतून नाही घेतली, कारण ती आधीच तेलात तळलेली आहे. मी चवीनुसार मीठ घालून घेते. कोथिंबीर पण घालते. अर्ध लिंबू घेतलेला आहे, ते पिळून घेते. आणि 5 मिनिट झाकण ठेवते. तर मग 5 मिनिट झालेले आहे. आपण आपली चटणी पाहू. आपली चटणी रेडी झालेली आहे. अजून 5 मिनिटं अशीच परतून घेऊ दिला. मी केलेल्यापासून तुम्ही एकदा अशी चटणी करून पहा, खूप छान होती. आपली चटणी रेडी झाली आहे. आता डिशमध्ये घेऊ. आपली डिश इथं रेडी आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.